टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात मोबाईलवर गेम खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यात रोहित पवारांकडून तो व्हिडिओ ट्विट केलाय। अशी शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना अशा प्रकारे कृषी मंत्र्यांकडून साध्य आता हे मला उजरतं मग अशी बातम्या पाहताना ती दिसलं टीव्ही वरती की कोकाटे साहेब आमचे सहकारी मंत्री महोदय हे मोबाईल मध्ये काहीतरी पाहतायत, पण नेमकं आता ते काय पाहतायत काय आहे ते थोडंसं त्यांच्याकडनं माहिती घ्यावी लागेल। पण ते जर समजा असं काय तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काय मोबाईल गेम वगैरे खेळत असतील तर म्हणतोय मी, तर ते काय बरोबर नाही। थोडे काही नियम आम्ही सगळ्यांनीच विधिमंडळातले पाळले पाहिजेत। पण जर ते तसं काय खेळत असतील वगैरे तर, किंवा समजा त्यांचा काय त्यांना काय कामकाजाच्या संदर्भातली माहिती येत असेल वगैरे त्या मोबाईलवरती, तर हा वेगळा विषय आहे। पण सध्या नेमकं त्यांच्याकडनं स्पष्टीकरण घ्यावं लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल आणि मला वाटतं आमचे मंत्री महोदय याचा खुलासा स्वतःहून करतील। दोन शिवसेना एकत्र चर्चा होत्या असं माझा कट्टावर कार्यक्रमात अंबादास दानवे यांनी मोठं वक्तव्य केलंय। त्याचबरोबर लोकसभेवेळी शिंदे आणि भाजपकडून देखील ऑफर आल्याची तुम्ही सांगितलं माझा कट्टावर। नाही, दोन शिवसेना एकत्र येण्याची चर्चा होत्या म्हणत होते ते, अशी चर्चा झालेली आमच्याशी। कुणाशी? अंबादास दानवेंची। कुणी केली? शिंदेकर। नाही, म्हणजे मला तरी आठवत नाही। म्हणजे शंभूराज देसाई म्हणून म्हणाल तर ते आम्ही तर कोणी अशी अंबादास दानवे साहेबांच्या बरोबर चर्चा केलेली नाही दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या। मुळात शिवसेना एकच आहे। शिवसेना हा शब्द, हा पक्ष आणि शिवसेनेला वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलेला धनुष्यबाण हा आमच्या जवळ आहे, समोर आहे, ते उभाट आहे। त्यामुळं आता मूळ पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह आमच्या जवळ आहे। पण आम्ही तरी अशी कुठं दोन शिवसेना एकत्र येण्याची चर्चा आमच्याकडनं तरी, म्हणजे आपण म्हणाल तसं कुणी आम्ही केलेली नाही। दोन शिवसेना एकत्र येतील अशी आशा अंबादास दानवे आशा म्हणा ना तुम्ही। आता काय विचारलं की चर्चा केली, आता आशा कोणी कोणाची व्यक्त करू शकतं काय? आशा आता बरेच जण आशा व्यक्त करून बसलेत, उभाटा आणि मनसे एकत्र येणार म्हणून। पण आता काय त्याचं बघितलं तुम्ही, मनसे एका बाजूला म्हणतायत की आम्ही आलो ते फक्त मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलो, आम्ही पक्षाची झेंडा, पक्षाचा विचार काही त्या व्यासपीठावर आणलेला नव्हता। त्यामुळे आता जेव्हा अशा काही गोष्टी पुढे येतात आणि आमच्याकडे तर तिने आशा लावून, तुम्ही म्हणताय की अंबादास दानवे आशा लावून आहेत, पण आमच्या पक्षांतर्गत तर बऱ्याच बैठका झाल्या, राज्य कार्यकारिणी झाली, राष्ट्रीय कार्यकारिणी झाली शिवसेनेची। आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत, राज्य कार्यकारिणीत अशी कुठेही चर्चा आलेली नाही। आदित्य ठाकरे आणि फडणवीस काल एकाच हॉटेलमध्ये पाहायला मिळाले। त्यांनी आदित्य ठाकरेंनी त्यानंतर एक प्रतिक्रिया मीडियामध्ये शिंदेवर त्यांनी टीका केली। यामध्ये आता या भेटी पाहून मात्र एक व्यक्ती आता या बातम्या बघून गावी जाईल असं ते टीका करतात डायरेक्ट। इतिहासामध्ये एक दाखला दिलाय पूर्वीच्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे संताजी धनाजी दोन शूर सरदार होते आणि मोगलांची घोडी तळ्यात पाणी प्यायला जरी गेली तरी पाणी पिताना त्यांना त्या पाण्यामध्ये संताजी धनाजींचं प्रतिबिंब दिसायचं। तशी अवस्था झालेली उभाटाच्या नेत्यांची आता झालेली आहे। त्यांना जळी, स्थळी, मणी, काष्टी सगळीकडं त्यांना केवळ आमचे साहेबच दिसतात। त्यामुळं त्याने आता, आणि त्याला आता आम्ही बोलू नाही, पण आम्ही काय करू शकतो हे 2022ला ह्या साहेबांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे। 50 आमदार एकत्र घेऊन त्यावेळी साहेबांनी कशा पद्धतीची भूमिका घेतली। त्यामुळं आता त्याला म्हणून जास्त बोलू नका, जर जास्त अधिक बोलाल तर आमच्याकडे सुद्धा बऱ्याच गोष्टी अंतर्गत आहेत। आमचे नितेश राणे साहेब सहकारी मंत्री बऱ्याचदा बोलत असतात की कुठल्या प्रकरणाची चौकशी करा। निलेश राणे साहेब आमचे आमदार आहेत, ते बऱ्याचदा बोलत असतात कुठल्या प्रकरणाची चौकशी करा, त्याच्या मागे CIDची चौकशी करा, म्हणजे कोणाचे कुठं संबंध आहेत, कोणाचा कुठल्या प्रकरणाची धागादोरा जोडला आहे ते बाहेर येईल। असं जर सातत्यानं उभाटाची मंडळी बोलू लागली तर राणे बंधू जे म्हणतायत त्या सगळ्या प्रकरणांच्या खोलात जावं लागेल। साहेब, एकनाथ शिंदेचं सरकार हे हनीट्रॅपच्या प्रकरणाच्या सीडीमुळे आलं असं एक वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलंय। आणि वेळ येईल तेव्हा तिकीट लावून ही सीडी दाखवू अशा प्रकारचा एक विषय केला। त्यांना म्हणावं, राज्याच्या गृह विभागाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत।
आणि विधानसभेच्या सभागृहामध्ये ऑन दी फ्लोर ऑफ दी हाऊस माननीय फडणवीस साहेबांनी नाना पटोलेंनाच उत्तर देताना सांगितलेलं आहे की असला कुठलाही हानी नाही आणि ट्रॅप नाही, हे कपोकल्पित या गोष्टी आहेत. आणि ज्याच्या आधारे वडट्टीवार बोलतायत, वडट्टीवार साहेब सुद्धा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत. नाना पटोले साहेब विधानसभेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. एक माहितीसाठी मी आपल्याला सांगतो, एक विधानसभेच्या कामकाजाची पद्धत आहे. नाना पटोले साहेबांनी जो पेनड्राईव्ह हातात घेतला होता विधानसभेत दाखवताना, विधानसभेचा नियम आहे अशी कुठल्याही गोष्टीचा संदर्भ घेऊन जर तुम्ही सभागृहात बोलला तर तो पुरावा थेट विधानसभा अध्यक्षांकडे द्यायचा असतो. नाना पटोलेंचा पेनड्राईव्ह भरलेला होता का रिकामाच होता, ज्या अर्थी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलं नाही, भरलेला असतं तर दिला असता अध्यक्षांच्या कस्टडीत, ज्या अर्थी तो दिला नाही. त्यामुळे हवेत तीर मारायचं काम काँग्रेसचे दोन्ही, एक माजी अध्यक्ष आणि एक माजी विरोधी पक्ष नेता करतायत. त्यांना आता शेवटी कुठंतरी स्वतःचं अस्तित्व विधानसभेत दाखवायचं आहे म्हणून त्यांची चाललेली केविळवाणी धडपड आहे. असा कुठलाही हानी नाही, ट्रॅप नाही, असं काही प्रकरण घडलेलं नाही. येस सर. सरनाईक म्हणतात की राजकारणात कोणी कोणाचं कायमस्वरूपी शत्रुत्व नसतं असं ते म्हणतात. त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खूप वर्षानंतर जसे एकत्र आले तसे भविष्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊ शकतात असे एकमेकांना बोलतात. मला माहित नाही कुठल्या संदर्भानं सरनाईक साहेब बोललेत, आमचे सहकारी मंत्री महोदय. मला माहित नाही त्यांचा संदर्भ काय आहे. मला त्यांच्याशी बोलल्याशिवाय कुठल्या संदर्भानं कुठला रेफरन्स घेऊन ते बोललेत मला त्यांच्याशी चर्चा करू द्या, मग याच्यावर मी भाष्य करतो. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला ज्या जागा मिळाल्या हा या जागा जादूटोणा आहे ठीक आहे असा प्रश्न देखील राऊतांनी ठाकरेंना विचारला. यावर ठाकरे म्हणाले की कदाचित त्यांना तुम्ही आता काल पाहिजे होता बरं का मुंबईत, त्याला उत्तर मी दिलंय. आता समजा उभाटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे ना की जादूटोणा करून ह्या 200 जागा मिळवल्या महायुतीनं, तर मग तुम्हाला लोकसभेला ज्यादा खासदार निवडून आले. कुठला जादूटोणा केलता तेव्हा महायुतीनं, उभाटाने कुठला जादूटोणा केलता? मग तुम्ही आम्हाला म्हणता एक डायनासोर कापला, मग तुम्हाला लोकसभेला एवढ्या जागा निवडून आल्या, तुम्ही काय 10 डायनासोर कापले का? एवढ्या जागा लोकसभेला जाऊन मग लगोलग त्या जागा एवढ्या लोकसभेच्या कमी होऊन विधानसभेला एकदम खाली का आला? 100 जागा लढल्या उभाटानं 20च निवडून आल्या. त्यामुळं जादूटोणा करून जागा निवडून येत असत्या, जादूटोणा करून मनोधारणा मनातली जर सगळी काय पाहिजे ते मिळत असतं तर आपण आता खोल्या भरून पैसे ठेवले असते नाही तर जादूटोणा करून माझी घर भरू दे पैशानी, मला काम करायची की नको काय गरज, घरी आयतं बसून रोज मला खायला मिळू दे, हे जादूटोणा तो केला असता आपण सगळ्यांनी. या जादूटोणावर उभाटासारख्या नेत्यांनी बोलणं म्हणजे किती किविलवाणी त्यांची राजकीय परिस्थिती झालेली आहे याचा अंदाज येतो त्याच्यावरून. उद्धव ठाकरे फडणवीसांना एक सल्ला दिलाय की शिंदेचे आमदार आणि मंत्र्यांमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा जातोय, तर फडणवीसांनी हे सगळं मोडून काढलं पाहिजे. एक मित्र म्हणून फडणवीसांना माझा सल्ला मला विनंती आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांना, महायुतीच्या सरकारचा कारभार योग्य चाललेला आहे. समजा अनावधानानं कळत न कळत महायुतीमधल्या काही पदाधिकाऱ्यांकडनं काही नेत्यांकडनं काही कळत न कळत चुका घडत असतील तर त्या सावरण्याची, त्यांना सुधारणा करण्याची संधी देण्याची जबाबदारी आमच्या तिन्ही नेत्यांची आहे. मान्य फडणवीस साहेबांची, मान्य शिंदे साहेबांची, मान्य दादांची. तिसऱ्या कोणी सल्ला देऊन आमच्या चुका सुधारायला सांगण्याची मला गरज वाटत नाही. साहेब एक शेवटचा, राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदललेला आहे, शशिकांत शिंदेंना नवीन प्रदेशाध्यक्ष केलाय. मात्र आता जी चर्चा आहे ती म्हणजे शशिकांत शिंदेंच्याकडे जबाबदारी पश्चिम महाराष्ट्राची, तिथं राष्ट्रवादीचा गड होता जो ढासळला पुन्हा बांधण्याची जबाबदारी. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांचा प्रभाव दिसेल असं बोललं जातंय. महायुतीला याचा फटका बसेल का, आपल्याला काय वाटतं? नाही बघा, शशिकांत शिंदे साहेब आमचे चांगले मित्र आहेत, विधिमंडळातले आमचे सहकारी आहेत. ते मला वाटतं 3 टर्म आमदार राहिलेले आहेत, ही 4थी टर्म त्यांची विधान परिषदेची आहे. ते मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे एक प्रभावशील नेता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाचा. पण शेवटी सातारा जिल्ह्याचा आजचा विचार केला तर एकेकाळी हा जिल्हा 8चे 8 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून देणारा होता. पवार साहेबांनी राष्ट्रवादी स्थापन केली तेव्हा. पण नंतर चित्र बदललं, 8 वरून ती संख्या 6 वर आली.
आम्ही दोघं जण शिवसेनेचे निवडून आलो, मी आणि महेश शिंदे साहेब. नंतर आत्ताच्या परिस्थितीमध्ये 8च्या 8 आम्ही महायुतीचे निवडून आलो. कसं आहे, जिल्ह्यावरती प्रभाव कोणा एका व्यक्तीचा नसतो. जिल्ह्यावरती प्रभाव जी नेते मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये कामं करतात, विकासाची कामं करतात आणि जनता त्यांच्या पाठीशी असते. आज सुदैवानं, योगायोगानं आम्ही 8च्या 8 आमदार महायुतीचे आहोत आणि आम्ही 3-4 जण मंत्री आहोत. माझ्यासह आम्ही 4 मंत्री आहोत आणि आमचा एकोप्यानं काम चालू आहे. म्हणजे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार साहेबांची आम्ही हातात हात घालून काम करतो. त्यामुळे ठीक आहे, समोरच्या पक्षाला प्रभाव दाखवायचा असेल, त्यांना ताकद वाढवायची असेल, ते त्यांचा प्रयत्न करतील. पण महायुती ही सातारा जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीत भक्कम राहील आणि महायुती एकत्र राहावी यासाठी पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न असेल. राजकीय युतीबाबत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. यामध्ये ते म्हणतात की अनेकांना पोटशोधलाय आम्ही एकत्र आल्याचं त्याकडे दुर्लक्ष करतो असं म्हणतात. मराठीच्या भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले, राजकीय मुद्द्यावर अद्याप त्यांची भूमिका दोन्ही पक्षांची अधिकृत आलेली नाही. परत मी आपल्याला सांगतो, तुम्ही सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही दोघांचीही बाईट्स काढा. राज ठाकरे साहेबांनी तर सांगितलं की त्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरचा मेळावा घेतला, सभा घेतली, कुठल्याही पक्षाचं झेंडा आणि चिन्ह व्यासपीठावर नको आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर सगळेच एक आहेत. आता राहिला प्रश्न उबाटा आणि मनसे हे राजकीय एकत्र महापालिकेच्या निवडणुकांसाठी येणार का? दोन्ही पक्षांची एकदा राजकीय भूमिका समोर येऊ द्या, मग आम्ही त्याच्यावर बोलू. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.